नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सावी आणि विनू दोघंही खेळत असतात. विनूने खूप छान पत्त्यांचा बंगला बनवलेला असतो. सावी त्याला विचारते की विनू, तुला हा बंगला बनवायला कोणी शिकवलं? तेव्हा विनू सांगतो की मला माझ्या आजोबांनी शिकवलं. सावी त्याला म्हणत असते की विनू, तू खरंच किती लकी आहेस ना, तुझ्या घरातले किती चांगले आहेत आणि तुला किती लाड करतात. तेव्हा विनू म्हणत असतो की डॉक्टर काकूसुद्धा तुझे लाड करतात. तर सावी म्हणते की हो. तर सावी म्हणते की आम्ही आता जत्रेत जाणार आहोत, तू येशील का आमच्यासोबत? विनू म्हणतो की हा मी येईल ना, पण मी आईला विचारून आलो. आणि असं म्हणून राणीला विचारण्यासाठी तो आतमध्ये जातो. त्यावेळी राणी आणि राघव बोलत असतात. राणी राघवला म्हणत असते की राघव, खरंच आय एम सॉरी, म्हणजे काल रात्री ड्रिंक घेऊन ते जे काही झालं त्यामध्ये मला खूप गिल्टी वाटतंय. राघव म्हणत असतो की हे बघ, त्यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती आणि तू जे काही केलं ते नशेत केलं. तर राणी राघवला म्हणत असते की पण एक बरं झालं की मी दारूच्या नशेमध्ये काल विनू अनाथ असल्याचा काही विषय काढला नाही. म्हणजे जर मी हे सगळं काही बोलले असते तर विनूला किती वाईट वाटलं असतं. त्याला जेव्हा समजलं असतं की त्याचे खरे आईबाबा आपण नाही आहोत आणि आपण फक्त त्याचा सांभाळ करतोय, तेव्हा त्याला किती वाईट लागलं असतं. तर राघव म्हणतो की हो, बरोबर बोलतीयस तू. जर तू असं केलं असतं तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्याचवेळी विनू तिथे आलेला असतो आणि विनूने राणीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आज आपल्या लाईक्सचं टार्गेट असणार आहे 300 लाईक्स, त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. जवळ जाते आणि राणी आणि राघवला डाऊट आलेला असतो की विनूने सगळं काही ऐकलंय. विनू आता तसाच तिथून निघून जातो. सावी विनूला विचारत असते की विनू, काय झालंय, तुझा मूड इतका का बरं ऑफ आहे? विनू कोणाशीच काही बोलत नसतो. रुक्मिणी म्हणत असते की आपल्या घरात जर काही वाईट झालं ना, त्याला जबाबदार फक्त सिंधू असते. तर सावी म्हणत असते की माझी आई कोणाचंच कधी वाईट करत नाही आणि आता कोणाचं वाईट करायला ती घरामध्ये सुद्धा नाही आहे. राघव विनूला विचारत असतो की विनू, काय झालंय? सावी म्हणते की काका, विनूला आमच्यासोबत जत्रेला यायचं होतं म्हणून तो विचारायला आला होता. तेव्हा राघवला समजलेलं असतं की नक्कीच विनूने माझं आणि राणीचं बोलणं ऐकलंय. आता मला विनूशी सविस्तर बोलायला हवं. तर सावीसुद्धा विनूला विचारत असते की अरे विनू, काय झालंय? तेव्हा रुक्मिणी सावीवर ओढत असते आणि म्हणत असते की तू कशाला चुरूचुरू बोलतेय, जा बरं तुझ्या रूममध्ये, आईसारखीच आहे नुसती. तर सावी आता तिथून निघून जाते. राघव पुन्हा पुन्हा विनूला विचारत असतो की अरे विनू, काय झालंय, सांगशील का आम्हाला? तुला चॉकलेट हवंय का? बघ, मी तुझं फेवरेट चॉकलेट आणलंय. परंतु विनू काहीच बोलत नसतो. तर राघव त्याला म्हणत असतो की आता तू तुझ्या बाबाला पण नाही सांगणार आहेस का? विनू म्हणतो की नाही, मी कोणालाच नाही सांगणार आणि तुम्ही माझे बाबा नाही आहे हे मला माहिती आहे. हे ऐकून आता राघवला, राणीला आणि रुक्मिणीला मोठा धक्का बसलेला असतो. तर राणी आता विनूच्या जवळ येत असते आणि म्हणत असते की तुला जायचं आहे ना पिझ्झा खायला, आपण पिझ्झा खाऊया, आईस्क्रीम खाऊयात आणि जत्रेत पण जाऊयात, चालेल का? तर विनू त्यासाठीही नाही म्हणत असतो. विनूला आता खरं कळलेलं असतं, त्यामुळे सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर रुक्मिणी मनामध्ये विचार करते की जाऊ दे, आता तसंही याला कळलंच आहे ना की तो अनाथ आहे, तर आता या सगळ्या गोष्टीचं खापर जर मी सिंधूवर फोडलं तर सिंधू या घरामधून लवकर निघून जाईल. आणि मग रुक्मिणी म्हणते, मला माहिती आहे राघव, विनूला कोणी सांगितलंय की विनू अनाथ आहे? त्या सिंधूनेच सांगितलेलं असणार. राघव म्हणत असतो की काकू, आता आपल्या घरात काही झालं तरी त्याचं खापर त्या दोघींवरच फोडायचं आहे का तुला प्रत्येक वेळी? रुक्मिणी म्हणत असते की मला माहिती आहे की तिनेच हे सगळं केलं आहे. त्याच्यानंतर विनू म्हणत असतो की मला कोणाशीच काहीही बोलायचं नाही आहे, मला कोणीही काहीही सांगू दे, मी आता गप्प बसणार नाही. तर आता सर्वजण विनूचा आवाज ऐकून तिथे आलेले असतात. सर्वजण विचारत असतात की काय झालंय, काय झालंय? सर्वांना समजलेलं असतं की विनूला आता समजलंय की विनू अनाथ आहे म्हणून. तर रुक्मिणी म्हणत असते की हे सर्व सिंधूनेच सांगितले. ऋतुजा म्हणते की हो, सिंधूनेच सांगितलेलं असणार, तसंही आपल्या घरातली खूप माणसांची फूस आहे ना तिला. रत्नाकर म्हणत असतो की नाही, सिंधू असं कधीच करणार नाही. सिंधूला माहिती आहे की विनूला पॅनिक अटॅक येतात, त्यामुळे सिंधू अशी चूक कधीही करणार नाही. तर तन्वी म्हणत असते की हो, मलाही माहिती आहे की सिम्मा कधीच असं करू शकत नाही. तर रुक्मिणी म्हणत असते की तू काय ग सतत त्या सिंधूची बाजू घेत असते? तुझी मी आजी आहे ना, कधी माझीही बाजू घेत जा. तन्वी तिला म्हणत असते की मग त्यासाठी तू आधी तसं वागत तर जा. आणि तू विसरली असशील, परंतु मी ही गोष्ट कधीच विसरले नाही आहे की माझ्या आईवडिलांना सिम्मानेच एकत्र आणलं आहे आणि मी तिचे उपकार कधीच विसरणार नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की तुला तुझ्या आईसारखंच माणसांची अजिबात पारख नाही आहे.
बरं, ह्या रत्नपारखींना एवढीही अक्कल नसते की त्या लहान पोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात. आता त्यांना याचं भान नसतं की त्या पोरावर किती परिणाम होत असतील आणि तो लहान मुलगा या गोष्टींचा किती काय काय विचार करत असतील याचं कोणालाच पडलेलं नसतं. ते आपापसातच भांडत असतात. परंतु रत्नाकरला लेट का होईना बुद्धी येते आणि तो राघवला म्हणतो की उगाच याच्यावर परिणाम नको व्हायला, तू याला आतमध्ये घेऊन जा आणि समजाव. राघव लगेचच विनूला आतमध्ये घेऊन जातो. रुक्मिणी राणीला म्हणत असते की राणी, अगं आता तरी डोळे उघड आणि त्या सिंधूची बाजू घेणं जरा कमी कर. तर राणी मनामध्ये विचार करत असते, काकू सिंधूवर या सगळ्या गोष्टींचा दोष देत आहे, हे एका अर्थाने बरंच झाले. आणि दिवसेंदिवस विनू आणि राघव हे सिंधूच्या खूपच क्लोज जायला लागले. मला हे थांबवायला हवं. इतक्यातच सिंधू तिथे येते. रुक्मिणी सिंधूला म्हणते की सिंधू, तू तिथेच थांब. तूच सांगितलंस ना विनूला की विनूचे आई बाबा राणी आणि राघव नाहीये आणि ते फक्त विनूचा सांभाळ करताय म्हणून. सिंधू अन्वीला विचारते की अन्वी काय झालंय. तेव्हा अन्वी सांगते की अगं त्याला खूप मोठा शॉक बसलाय, त्याला समजलंय की तो अनाथ आहे. हे सिंधूला समजल्यावर सिंधू लगेचच विनूकडे पळायला लागते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की तू अजिबात कुठे जायचं नाही, तू इथेच थांब. रुक्मिणी सिंधूला बोलण्याचा एक चान्स सोडत नसते. त्याचवेळी विनू हा त्याची बॅग घेऊन बाहेर आलेला असतो. राघवसुद्धा त्याच्यासोबत आलेला असतो. सिंधू विनूला विचारते की विनू बाळा, तू बॅग घेऊन कुठे चाललायस. तर विनू म्हणतो की मी आता हे घर सोडून निघून चाललोय. इथल्या सगळ्या लोकांनी मला चीट केलंय आणि आता मी इथे अजिबात थांबणार नाही. विनू आता तिथून निघालेला असतो. तो राणीचं सुद्धा ऐकत नसतो. राघव म्हणत असतो की सिंधू, आता तूच विनूला थांबवू शकते आणि तूच काहीतरी करू शकते. राणी म्हणत असते की राघव, अरे तू तिला काय सांगतोयस थांबवायला, मी विनूची आई आहे, तू मला सांग ना त्याला थांबवायला. परंतु राघव राणीला न सांगता सिंधूला सांगत असतो की सिंधू, आता तूच काहीतरी करू शकते, तू प्लीज काहीही कर आणि विनूला थांबव. तर सिंधू लगेचच विनूला हाक मारते आणि म्हणते की विनू थांब, तुझ्या डॉक्टर काकूंची शपथ आहे. आता असं ऐकल्यावर विनू लगेचच तिथे थांबतो. तर सिंधूच्या सांगण्यावरून विनू थांबलेला असतो. सिंधू विनूजवळ जाते तर विनू लगेचच सिंधूला मिठी मारतो आणि हे बघून राणीचा मात्र खूप जळफळाट होत असतो. राणी म्हणत असते की विनू, तू मम्माला नाही हक करणार आहेस का. परंतु विनू राणीकडे जायला तयारही नसतो. तो सिंधूलाच हक करत असतो. तेव्हा रुक्मिणी टाळ्या वाजवते आणि सिंधूला म्हणते की शेवटी तू तुझा प्लॅन सक्सेसफुल करून दाखवलाच. तू विनूला त्याच्या आईपासून, तू त्याच्या बाबांपासून, सगळ्यांपासून तोडलंस ना. राणी विनूला म्हणत असते की विनू, अरे मी तुला जत्रेत घेऊन जाते ना, तुला हवं ते टॉय मी तुला घेऊन देईल. परंतु विनू तिला म्हणत असतो की तुम्ही का मला त्रास देता, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही माझे आईबाबा नाही आहात म्हणून. आणि त्याचवेळी विनूला चक्कर येते आणि विनू खाली पडतो. तर सिंधूने विनूला मांडीवर घेतलेलं असतं आणि विनूला ती बघत असते. तर हे बघून राणी मात्र खूप चिडत असते आणि राणीला सिंधूचा खूप राग येत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. राघव सिंधूला सांगतो की तुम्ही विनूला तुमच्या रूममध्ये घेऊन जाता का प्लीज. त्यावर सिंधू म्हणते की हो. आणि मग सिंधू विनूला रूममध्ये घेऊन जाते. राणी राघवला म्हणत असते की राघव, काय केलंस तू हे. तेव्हा राघव म्हणत असतो की तुलाही चांगलंच माहिती आहे की यामध्ये सिंधूची काहीही चूक नाही आहे. आपण जर आता काही गडबड केली ना तर विनूला आपण कायमचं गमावून बसू. आणि आता तूच ठरव तुला काय करायचं ते. रुक्मिणी राणीला म्हणत असते की ज्याची भीती होती नेमकं तेच, तू आता स्वतःच्या कर्माने राघवला गमावणार आहेस. सिंधू आणि राघव जेव्हा चाललेले असतात त्याचवेळी दोघांची धडक होते आणि सिंधू खाली पडणार असते. तेव्हा राघव तिला सावरतो. दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.